नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मागच्या लेक्चरला आपण सर्वांनी जो पहिला धडा होता आपला समरूपता, या धड्यामधली 5 महत्त्वाची काही प्रश्न पाहिली होती। तर या धड्याचं नाव आहे पायथागोरसचे प्रमेय। या धड्यामध्ये आपण काही 5 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जी की बोर्डाच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात आणि ती तुमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त ठरतील। आणि त्या सर्वांची उत्तरे बघा कशा पद्धतीने येतात। अतिशय सोपी आहेत, काही अवघड नाही, अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे मी। तर व्हिडिओ सर्वांनी नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्रांना जे कोणी असेल त्यांना शेअर करा। ठीक आहे, तर बघा, तर आपला हा पहिला प्रश्न आहे दुसऱ्या धड्यामधला प्रश्न। बघा, प्रश्न एकदा नीट समजून घ्या, काय विचारलेला आहे, काय दिलेलं आहे। ते असे म्हणतात, एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर आहे, आयताची लांबी 35 सेंटीमीटर आहे व रुंदी 12 सेंटीमीटर आहे। तर त्या आयताची कर्णाची लांबी काढा। ठीक आहे, तर कर्ण कोणता असतो बघा, आता हा झाला आपला आयत। या आयताचे गुणधर्म काय असतात, समोरासमोरील बाजू असतात सारख्या, आणि दुसरा गुणधर्म काय, प्रत्येक कोन असतो काटकोन। ठीक आहे, तर हा आपला आयताचा गुणधर्म आहे। याचा प्रत्येक कोन काटकोन असतो बघा, हे बघा दिसतोय प्रत्येक कोन काटकोन। मग आपल्याला काय विचारलं त्यांनी, याचा जो हा कर्ण आहे एसी, या कर्ण एसीचं माप काढायचंय। सिंपल, बघा उत्तर कसं येतं आता याचं। मग समजा तो लिहायचा चौकोन ABCD हा आयत आहे। हा आयत आहे म्हणजे याचा प्रत्येक कोन काटकोन येणार, म्हणून कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C बरोबर कोन D। प्रत्येक कोणाचं माप येतं 90 अंश, म्हणजे तो काटकोन झाला। मग आपण या ठिकाणी इथं बघा, हे दिसतंय 90 अंश आहे ना, मग इथं आपण इथं पायथागोरसचा प्रमेय वापरला तर लगेच तुम्हाला उत्तर भेटेल। पहा, एकदम सोपं आहे बघा। आता मग तो त्रिकोण घ्यायचा, त्रिकोण ABC मध्ये, मग ABC मध्ये काय येतं, कोन B बरोबर 90 अंश आहे, म्हणून आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो। पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचा जो प्रमेय आहे त्या प्रमेयाचा उपयोग आपल्याला इथं करायचा। पायथागोरसचा प्रमेय बघा काय असतं, प्रमेय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग। ठीक आहे, तर आपला कर्ण वर्ग कोणता घ्यायचा, AC चा वर्ग बरोबर पाया कोणता येतो, BC चा वर्ग अधिक उंची येते आपल्याकडे AB चा वर्ग। बघा, पाया वर्ग हे उंची वर्ग आणि हे कर्ण वर्ग आहे। ठीक आहे, ते लिहिलं। मग जी दिलेली माप ठेवून द्या आपल्याकडे। बघा, AC चं माप आहे का, नाही, AC असं लिहिला। BC चं माप आहे 35 चा वर्ग अधिक AB चं माप आहे 12 त्याचा वर्ग। मग इथे येणार 35 चा वर्ग येतो, 35 चा वर्ग। बघा, आता वर्ग काढायची तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा। काय करायचं आपल्याला, हा जो 5 आहे ना 35 मधला हा जो 5 आहे, 5चा काय करायचं आपल्याला, 5चा वर्ग घ्यायचा आणि 3 नंतर एक संख्या येते 4, मग 4 त्रिक 12, किती आलं टोटल आन्सर 1225 हे आलं, प्लस 12चा वर्ग येतो 144 अशा पद्धतीनं। मग इथं AC चा वर्ग, या दोघांची करायची बेरीज, या दोघांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला भेटते 1369 भेटतं बरोबर। तर 1369 आलं AC चा वर्ग। हा वर्ग इकडे जाऊन होतो वर्गमूळ, मग AC बरोबर वर्गमुळामध्ये 1369 येतं। मग AC बरोबर 1369चा वर्गमूळ असतो किंवा आहे 37। तर AC चं माप किती आलं, 37 सेंटीमीटर। AC म्हणजेच काय मागितलं याचं, म्हणून आयताच्या कर्णाची लांबी किती आहे आपल्याकडे, 37 सेंटीमीटर ही भेटली आपल्या आयताच्या कर्णाची लांबी। तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया। मला लिहायचं असेल तर बघा, एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि लिहून काढू शकता, एकदम सोपं आहे। यानंतर आपण प्रश्न दुसरा बघूया। तर आपला दुसरा प्रश्न आहे बघा। दुसऱ्या प्रश्नात विचारलं काय, त्रिकोण PQR मध्ये रेख PM ही मध्यक आहे, ही दिसती तुम्हाला मध्यक आहे। PM बरोबर याचं माप पण दिलं आपल्याकडे आहे 9 सेंटीमीटर आणि PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर आहे 290। ठीक आहे, म्हणजे या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज दिली आपल्याला 290। तर आपल्याला QR चं माप काढायचं, दिसतो हा QR, या QR चं माप काढायचं आहे। एकदम सोपी बघा। असा जर प्रश्न आला, काय प्रश्न आहे,
त्रिकोणाची ही मध्यगा आली का समजून घ्यायचं आपल्याला अपोलिनियसचा प्रमेय वापरायचा आहे. तर अपोलिनियसचा प्रमेय जो आहे तो काय सांगतो त्याचा आपल्याला माहीत असला पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यावर मी एखाद्या दिवशी व्हिडिओ बनवून सर्व प्रमेयावर व्हिडिओ बनवणार आहे, तेव्हा तुम्ही ते बघून घेऊ शकता. ठीक आहे, त्याची लिंक पण तुम्हाला मी आपल्या याच्यावर शेअर करून देईन. बघा, तर काय एकदम सिंपल आहे, काहीच नाही. इथे लिहायचं त्रिकोण PQR मध्ये इथे लिहिणार आपण ती मध्यगा वगैरे लिहायची. PM ही मध्यगा आहे. PM ही मध्यगा आहे म्हणल्यानं मग आपण काय वापरणार, अपोलिनियसचा प्रमेय. PQR मध्ये आपण मध्यगा आहे म्हणल्या इथं अपोलिनियसचा प्रमेय वापरायचा. अपोलिनियसच्या प्रमेयानुसार मग अपोलिनियसचा प्रमेय. आता अपोलिनियसचा प्रमेय काय असतो तर बघा, PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2PM वर्ग. काय करायचं आपल्याला 2 लिहून येतं. ही मध्यगा जी आहे ना आपली ती घ्यायची सगळ्यात पहिले. 2PM वर्ग अधिक 2MR वर्ग घ्या किंवा MQ वर्ग घ्या, कारण दोघांचं माप सेमच आहे. ठीक आहे ना, म्हणजे QMचं माप आणि MRचं माप दोघांचं सेमच माप आहे ना, त्याच्यामुळे आपण कोणतं पण माप घेऊ शकतो. आपण त्याला जे लागेल त्या म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण माप घ्यायचं. ठीक आहे, तर मग आपण इथं काय करूया, प्रमेय वापरू. प्रमेय सांगतो PQ वर्ग घ्या, PQ वर्ग अधिक दुसरा आहे PR वर्ग बरोबर 2 सगळ्यात पहिले मध्यगा घ्यायची PM वर्ग अधिक नंतर या दोघांपैकी कोणतं पण एक घेऊन टाकायचं 2MR वर्ग. कोणती पण एक बाजू घेऊन टाकायची, तर दोन बाजू सारख्या आहेत मध्यगा असल्यामुळे. मग PQ वर्ग अधिक PR वर्गाचं माप आपल्याकडे दिले बघा 290 बरोबर 2 PMचं माप आपल्याकडं 8 किती 9 दिलेले 9 कंसाचा वर्ग अधिक 2MRचा वर्ग. आता MRचं माप काय काढायचं आपल्याला, कारण QRचं माप काढायचं आहे. याचं जर माप आलं समजा याचं माप जे पण येईल तेच माप याचं असणार, दोघांची बेरीज केली म्हणजे तुम्हाला QRचं माप भेटेल. आपलं 290 बरोबर 2 गुणिले 9 9 81 9चा वर्ग 81 प्लस 2MRचा वर्ग. इथे या दोघांचा गुणाकार करा, 2 8 16 162 अधिक 2MRचा वर्ग बरोबर 290. 162 इकडे आले, 290 मायनस 162 असं होईल बरोबर 2MRचा वर्ग. 290 मधून 162 काढा तर आपल्याला किती उरतात इथं बघा, 290 मधून 162 जर काढले तर आपले इथं उरतात बघा, वजाबाकी केली 1 मिनिट तर 128 उरतात. 128 बरोबर 2MRचा वर्ग. ठीक आहे, सिंपल आहे बघा. तुम्हाला करून दाखवू वजाबाकी सर्वांना एकदम सोप्या पद्धतीने. बघा 162 असे काढून टाका, काय होते इथं 10 10तून 2 गेले 8 उरले, इकडे गेल्यामुळे इथं झाले 8 8तून 6 गेले 2 उरले, 2तून 1 गेला सरासरी 128. ठीक आहे, अशी वजाबाकी केली. मग आता 128 2 आला इकडं, मग 128 भागिले 2 बरोबर MRचा वर्ग. 128ला 2 जर भाग दिला आपण तर आपल्याला इथं उत्तर भेटतं 64 बरोबर MRचा वर्ग. आता एखाद्याला वर्ग म्हणजे भाग देता येत नाही, तर भाग देण्यासाठी काय करायचं आपल्याला, सिंपल प्रोसेस काय असते, 128 आहे इथं 2 आलं, बेसख 12 किती उरले 0 0 हे 8 खाल्लेले 2 चोक 8. ठीक आहे, तर हे 8 अशा पद्धतीने मग 0 उत्तर किती आलं 64. आपल्याला तिथं वर्ग इकडे आल्यानं काय होतं वर्गमूळ, वर्गमुळामध्ये लिहायचं 64 बरोबर MR. ठीक आहे, 64चा वर्गमूळ किती येतो MR बरोबर 64चा वर्गमूळ आलेला आहे 8. ठीक आहे, आपल्याला भेटलं MRचं माप किती आलं 8. आता काय करायचं बघा, आपल्याला MRचं माप आलं, याच्यानंतर आपल्याला काय करायचं QRचं माप काढायचं. मग त्याच्यासाठी आता बघा याचं माप भेटलं 8, याचं पण माप किती असणार 8 असणार. इथे लिहिणार आपण QM बरोबर MR. ठीक आहे, बरोबर किती भेटलं आपल्याला 8 सेंटीमीटर भेटलेले, सेंटीमीटर एक एक दिले नाही फक्त 8 लिहा. ठीक आहे, एवढा भेटलं. मग याच्यानंतर आता काय करायचं QRचं माप काढायचं. मग QR बरोबर काय सूत्र येतं 2 गुणिले MR हे येणार. मग QR बरोबर 2 गुणिले MR म्हणजे 2 गुणिले MRचं माप आपल्याकडे आहे 8. मग QR बरोबर 8 दुनी 16. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला QRचं माप भेटलेलं आहे. ठीक आहे, तर बघा असं एकदम सिंपल आहे, काही अवघड नाही. लिहायचं तुम्हाला जर लिहायचं असेल तर बघा मी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आपण अशा पद्धतीने. ठीक, याच्यानंतर बघू आपण प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3
प्रश्न तिसरा बघा, याच्यामध्ये काय दिलं, त्रिकोण RST मध्ये कोण S बरोबर 90 अंश, कोण T बरोबर 30 अंश, RT बरोबर 12 सेंटीमीटर, RS आणि STचं माप काढायचं, म्हणजे याचं माप आणि याचं माप काढायचं. तर मी इथे बघा काय लिहिलेलं आपण याच्यामध्ये, त्रिकोण RST मध्ये कोण S 90 अंश, T 30 अंश आणि R बरोबर येणार 60. उरलेला कोण असल्यामुळे याचं माप 60 अंश येतं. ठीक आहे. मग नंतर याच्या पुढे काय करायचं, असं जर आलं म्हणजे 30-60-90चा प्रमेय वापरायचा. मग 30-60-90चा प्रमेय काय सांगतो, 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या, हा जो कर्ण आहे याच्या निम्म्या असतो, म्हणजे याचा 12 येते 6 होते, मला भेटून जाईल मग इथंच उत्तर. नंतर 60 अंश कोनासमोरची ही बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पटीत असते. हा गुणधर्म आहे आपला 30-60-90चा गुणधर्म. मग त्याचाच आपल्याला उपयोग करायचा. मग इथे लिहायचं आपण RS बरोबर 1/2 गुणिले RT, आणि याच्या पुढे याचं कारण काय येणार, 30 अंश कोनासमोरील बाजू 30 अंश कोनासमोरील बाजू आहे, म्हणून याचं माप असे येतं. मग RS बरोबर 1/2 गुणिले RTचं माप आहे आपल्याकडे 12, याला भाग दिला तर RS बरोबर उत्तर भेटतं 6 सेंटीमीटर. हे भेटलं आपल्याला RSचं माप. आता याच्यानंतर कुणाचं माप काढायचे, कुणाची STचं माप काढायचं आहे. मग ST बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले RT. हे काय, याचं रिझन काय येणार, 60 अंश कोनासमोरील बाजू 60 अंश कोणाच्या समोरची बाजू आहे, म्हणून तिचं माप किती येतं, वर्गमुळात 3/2 पटीत येतं कर्णाच्या. मग ST बरोबर वर्गमुळात 3 गुणिले इथं आहे 6, याच्या खाली 2, यांनी याला भाग दिला, उत्तर येतं 3. मग ST बरोबर 3 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर. हे भेटलं आपल्याला STचं माप. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला RSचं पण माप भेटलेलं आहे, STचं पण माप भेटलेलं आहे. एकदम सोपे बघा, लिहायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. बघा याच्यानंतर बघा आपण प्रश्न क्रमांक 4. हा आपला आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न चौथा बघा काय दिले त्यांनी, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 10, AC बरोबर 7, BC बरोबर 9, तर बिंदू C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यकेची लांबी काढा. म्हणजे बघा हे त्रिकोणामध्ये हे CD जी दिसते ही काय मध्यक आहे, बरोबर. तर मग या मध्यकेची आपल्याला लांबी विचारली. आता मध्यक काय असते, या बाजूचा मध्यबिंदू आणि इकडला शिरोबिंदू या दोघांना जोडणाऱ्या रेषाखंडाला मध्यक म्हणतात. आता एकच मध्यक असते का, तर तसं नाही, याला 3 मध्यक असतात. ठीक आहे. आधी इथं ह्या शिरोबिंदू घेतला ती इकडल्या साईडनं मध्यक येणार, हा शिरोबिंदू घेतला ती इकडल्या साईडनं मध्यबिंदू येणार. ठीक आहे. एका त्रिकोणाला 3 मध्यक असतात. तर आपण काय करायचं, ABC मध्ये बिंदू D हा बाजू ABचा मध्यबिंदू आहे. ठीक, बिंदू D हा ABचा मध्यबिंदू आहे. ठीक आहे. म्हणजे याचं माप आणि याचं माप सेम येतं. मग आपण इथं काय करणार, अपोलोनियसचा प्रमेय वापरायचा. अपोलोनियस प्रमेयानुसार, अपोलोनियसचा प्रमेय कसा असतो बघा, त्याला कसं लिहायचं, हे बघा एकदम सोपं. याच्या अगोदर पण आपण असा प्रश्न बघितलेला आहे, या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज घ्यायची. मग सगळ्यात पहिले कोणती येणार, AC चा वर्ग अधिक नंतर काय येते CB चा वर्ग, बरोबर. नंतर मध्य काय घ्यायची CD त्याचा वर्ग, इथं 2 लिहायचा, अधिक दुसरं काय येणार, हे दोघांपैकी कोणतं पण घ्या, DB चा वर्ग असे. मग आता पुढं काय करायचं बघा, आपल्याला ACचं माप आहे आपल्याकडं 7चा वर्ग अधिक CBचं माप आहे 7, CBचं माप किती बघा 9चा वर्ग, बरोबर. 2 गुणिले CDचं माप नाही, अधिक DBचं माप जे असणार, DBचं माप आता डायरेक्ट 10 नाही येणार काय, आता याचं 10 आहे, याचं किती येतं 5 आणि याचं किती येणार 5 येणार. मग याला आपण असं लिहू शकतो 1/2 गुणिले काय लिहिणार आपण AB कंसाचा वर्ग. याचं रिझन काय येतं बघा, रिझन येतं मध्यबिंदू. ठीक आहे, मध्यबिंदूमुळे असं कारण लिहायचं, मध्यबिंदूच्या याच्यामुळे आपण त्याला असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, मध्यबिंदू आहे म्हणजे आपण ते गुणधर्मानुसार आपण त्याला अशा पद्धतीने लिहू शकतो. 7चा वर्ग येतो 49 अधिक 9चा वर्ग 81 बरोबर 2 CDचा वर्ग अधिक इथं 1/2 गुणिले ABचं माप आपल्याकडे आहे 10 कंसाचा वर्ग, इथे येईल मग 2 CDचा वर्ग अधिक याने याला भाग दिला तर 5चा वर्ग, इथे 49 आणि हे किती आहे 81. या दोघांची बेरीज करा, या दोघांची बेरीज जर केली तर उत्तर येते 130, बरोबर. दोघांची बेरीज केली तर 130 उत्तर येते. इथे येतं 130 बरोबर 2 CDचा वर्ग अधिक 5चा वर्ग आला 25, हा 25 इकडे गेला, 130 - 25 बरोबर 2 CDचा वर्ग,
130 मधून 25 जर काढले तर उरतात आपल्याकडे 80. 1 मिनिट, 5चा वर्ग 5चा 25 बरोबर. 130 मधून जर आपण, अरे सॉरी 1 मिनिट, इथं 2 लिहायचे राहिले, गुणिले 2 इथं 2 लिहायचे राहिले याच्यामध्ये, पण याच्यामुळे थोडंसं गोळ झालं बघा. 25 दोन्ही होतं तर 50, 25 दोन्ही 50 अशा पद्धतीने. आता 130 मधून 50 गेले, किती उरले तर 80 उरले, बरोबर 2 CD वर्ग. हा 2 इकडे आला, 80 भागिले 2 बरोबर CD वर्ग. 80ला जर आपण 2 ने भाग दिला तर आपल्याला उत्तर भेटतं 40 बरोबर CD वर्ग. मग आता CD येते वर्ग, इकडे गेल्यावर वर्गमूळ होतो, मग वर्गमूळामध्ये येतं 40 बरोबर CD. 40चा वर्गमूळ आपल्याला किती भेटतो, 40चा वर्गमूळ निघत नाही, मग त्याचे अवयव पाडा, 4 गुणिले 10 बरोबर CD. 4चा वर्गमूळ आला 2 वर्गमूळात 10 बरोबर CD. 10चे आपण अवयव पाडू शकत नाही, 10चं वर्गमूळ पण निघत नाही. ठीक आहे, म्हणून CD बरोबर किती भेटलं आपल्याला, 2 वर्गमूळामध्ये 10 हे आलं त्याचं माप. CD म्हणजेच काय, या त्रिकोणाची मध्य काय. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा, हे तुम्हाला लिहायचं असेल त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्ही लिहून घेऊ शकता. याच्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 5. प्रश्न 5वा, PQR मध्ये कोण PQR 90 अंश, PQR याचं माप 90 अंश आहे, काटकोन आहे. नंतर रेख QS, हा QS PR वर लंब आहे, तर XYZ च्या किमती काढा. बघा, X इथं आहे, Y इथं आहे आणि इथे Z आहे, यांच्या किमती काढायच्या आपल्याला. तर काहीच अवघड नाही बघा, एकदम सोपं उत्तर. याचं काय करायचं आपल्याला, सगळ्यात पहिले इथे लिहिणार आपण हे जे दिलेले लंब वगैरे, मग त्याला त्रिकोण PQR मध्ये काय लिहिणार आपण, रेख QS लंब रेख PR, रेख QS लंब रेख PR हे लिहायचं. मग याच्यामुळे आपण काय करू शकतो, तर भूमितीमध्येचा गुणधर्म वापरू शकतो. आता भूमितीमध्ये काय आहे, भूमितीमध्ये म्हणजे ही जी मधली रेषा असते का, हिचा वर्ग घ्यायचा आणि या बाकीच्या दोघांचा गुणाकार, त्याला भूमितीमध्ये म्हणतात. इथली जी रेषा आहे ती कोणती आहे बघा, QSचा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार करायचा, PS गुणिले SR, त्याला म्हणतात भूमितीमध्ये. ठीक आहे, हा गुणधर्म कोणता आहे, भूमितीमध्याचा गुणधर्म, भूमितीमध्याचा गुणधर्म. भूमितीमध्याच्या गुणधर्मानुसार आपण असं लिहू शकतो. मग आता पुढे काय करायचं, QSचं माप आपल्याकडे X आहे, Xचा वर्ग बरोबर PSचं माप आहे 10 गुणिले SRचं माप आहे 8. मग Xचा वर्ग बरोबर 10 गुणिले 8 केलं तर इथे उत्तर येतं आपल्याला 80. मग X वर्ग बरोबर 80, यालाच काय करायचं आपण, समीकरण 1 नाव द्यायचं, कारण हे नंतर कामी येणार आहे आपल्यासाठी, बरोबर. आता याच्यातून आपण X काढून घेऊ सगळ्यात पहिले. मग X बरोबर वर्गमुळामध्ये 80, इथं काय केलं आपण, हा वर्ग तिकडे जाऊन वर्गमूळ झाला. मग X बरोबर 80चे अवयव पाडा, 80चं वर्गमूळ निघत नाही, मग याचे अवयव काय येतात, तर 16 गुणिले 5 16 85 हे आले अवयव. 16चा वर्गमूळ आपण काढू शकतो, 16चा वर्गमूळ आहे 4, 5चा वर्गमूळ निघत नाही, मग त्याला तसंच ठेवा. हे भेटले आपल्याला Xची किंमत, इथे आली 4 वर्गमुळामध्ये 5. X म्हणजेच काय, हे याचं माप भेटलं आपल्याला. ठीक आहे, आता नेक्स्ट पुढची स्टेप काय करायचं आहे. आता हे 2 त्रिकोण आहेत बघा, इथे हा एक काटकोन त्रिकोण, इकडे बघा, हे आकृती जर अशी बघितली तुम्ही तर इथे तुम्हाला काटकोन त्रिकोण दिसतं बघा, हे का, हा एक काटकोन त्रिकोण, हा एक काटकोन त्रिकोण, दोन्ही याच्यामध्ये आपला पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आणि आन्सर काढायचा. ठीक आहे, मग अगोदर सगळ्यात पहिले या त्रिकोणामध्ये घेऊ. मग इथे त्रिकोण, त्या त्रिकोणाचं नाव लिहा. त्या त्रिकोणाचं नाव काय बघा, PSQ मध्ये कोण S बरोबर आहे 90 अंश. ठीक आहे, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार ठीक आहे, त्याला आपण नेक्स्ट पागोचा प्रमेय म्हणून नंतर. पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचा जो प्रमेय आहे तो प्रमेय काय असतो, तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता 90 अंश इथे आहे, 90 इथे बरोबर, मग याच्या समोरची बाजू कर्ण, पाया इकडं उंची इकडं अशी. मग आता कर्ण वर्ग म्हणजे PQचा वर्ग बरोबर पाया इथं काय येणार, PSचा वर्ग अधिक उंची येते QSचा वर्ग. या किमती ठेवून द्यायच्या मध्ये.
पी क्यूचं माप आपल्याकडं झेड वर्ग बरोबर पी एचचं माप आहे पी एचचं माप 10 वर्ग अधिक क्यू एचचं माप आहे एक्स त्याचा वर्ग. झेडची किंमत आपल्याला काढायची आहे बरोबर 10चा वर्ग किती 100 अधिक एक्स वर्ग बघा आता मला सांगितलं ना त्यासाठी आपण समीकरण 1 नाव दिलं होतं. इथे याची किंमत आहे डायरेक्ट 80. इथे त्याचं समीकरण 1 वरून झेड वर्ग बरोबर 100 प्लस 180 टोटल होतात 180. दोघांची जर बेरीज केली तर किती उत्तर येते 180 येतं. आता 180चे अवयव पाडायचे आपल्याला. झेड बरोबर 180चे अवयव येतील बघा थांबा 1 मिनिट याला असं करू पहिले हे झेड इथं वर्ग इकडे जाऊन वर्गमूळ झाला. झेड बरोबर याचे अवयव येतात जवळजवळ याचे अवयव बघा 36 गुणिले 5 येतात. म्हणजे या दोघांचा गुणाकार केला तर 180 अवयव येतात. आणि 36चं वर्गमूळ काढला आपण झेड बरोबर आपल्याला 36चं वर्गमूळ भेटतं 6 आणि वर्गमूळामध्ये 5. 5चं वर्गमूळ निघत नाही म्हणून त्याला तसंच ठेवा. ही भेटली आपली झेडची किंमत. आता एक राहिलं लास्ट ते आहे वाय. तर वायची किंमत काय आहे ते बघा. वायची किंमत पण सेम याच पद्धतीने काढणार. हा आपण काटकोन त्रिकोण घेऊ. त्रिकोण क्यू एस आर मध्ये कोन एस बरोबर 90 अंश म्हणून पागोचा प्रमेय म्हणजे पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग म्हणजे तो कर्ण येतो क्यू आरचा वर्ग बरोबर पाया आहे एस आरचा वर्ग अधिक उंची येते क्यू एचचा वर्ग. क्यू आरचा वर्ग क्यू आरला आपण वाय घेतलेले वायचा वर्ग बरोबर एस आरचं माप आपल्याकडे आहे 8 त्याचा वर्ग अधिक क्यू एचचं माप आहे एक्स त्याचा वर्ग वाय वर्ग अधिक बरोबर 8चा वर्ग 64 प्लस याची किंमत आहे आपल्याकडे 80. कशावरून समीकरण 1 वरून. समीकरण 1 वरून त्याची किंमत भेटली आपल्याला 80. मग आता इथे दोघांची बेरीज करा. वाय वर्ग बरोबर या दोघांची बेरीज केली तर 144 उत्तर येतं. मग वाय बरोबर वर्गमुळामध्ये 144. 144चा वर्गमूळ तर तुम्हाला माहीत आहे किती येतो 12. आता आपल्याला वायची पण किंमत या ठिकाणी भेटलेली आहे. हे झाले आपले त्याचे आन्सर. ठीक आहे. तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे. तर बघा आपण या लेक्चरमध्ये जो आपला दुसरा धडा आहे त्या दुसऱ्या धड्यामधले महत्त्वाचे काही प्रश्न बघितले जी तुमच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये येऊ शकतात. एक्झॅक्ट नाही सांगता येणार येतील म्हणून पण आपण एक अंदाज सांगतो बा अशा पद्धतीने येऊ शकतील म्हणून. ठीक आहे. तर याच्यानंतर आपला तिसऱ्या धड्यावर प्रश्न बघायचे आहेत. तुम्ही त्याकरता आपल्या या व्हिडिओला सर्वात जास्त करून शेअर करा. जेवढे तुमचे विद्यार्थी मित्र असतील त्यांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मी माझा नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर टाकेन. धन्यवाद.